वचन दिले तू मला. आजचा 7 जूनचा भाग खरंच जबरदस्तच आहे. कारण आता हर्षवर्धनने जबरदस्त खेळी खेळून विक्रांतला जेलच्या बाहेर काढलंय सुद्धा आणि ऊर्जावरती मात केली. आता एक पाऊल तो पुढे सरकलाय खरा, पण इथूनच मालिकेची पूर्ण समीकरणं बदलली आता. कारण आता ऊर्जाही शांत बसणाऱ्यातली नाही आहे. कारण आता ऊर्जासाठी ही लढाई फक्त कोर्टाच्या आतली नाही, तर कोर्टाच्या बाहेरची सुद्धा झाली. आणि यामध्ये तिने आता विडा उचललाय की ती हर्षवर्धन जहागीरदारला जिंकू देणार नाही. मग आता काय आहे ऊर्जाची नक्की खेळी? आणि मुळात हर्षवर्धनने विक्रांतला जेलच्या बाहेर काढलंच कसं, जर त्याला बेल मिळूच शकत नव्हती? बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, प्लीज विनंती आहे तुम्हाला की आपल्या व्हिडिओला प्लीज हाईप पॉईंट देत चला, जेणेकरून आपण टाकलेले खरे भाग इतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. ऊर्जाला खरं तर एक कोडं सुटत नसतं की विक्रांतला सोडवण्यासाठी हर्षवर्धन आणि आमदार यांनी प्रयत्न कसे केले नसतील. माने असं कसं काय म्हणू शकतो? पण अचानक तिच्या लक्षात येतं. शौर्यला ती सांगते की शौर्य, जेव्हा मी इन्स्पेक्टर मानेशी बोलत होते ना, त्यावेळेला ना ते फोन आल्यानंतर बाजूला बोलायला लागले आणि तेव्हा ते असं म्हणाले की बोला आदित्य सर. शौर्य धक्क्यानं विचारतो की यू मीन आदित्य दादा? आदित्य दादाचा फोन आला होता? मी जाऊन विचारू का पटकन? ऊर्जा त्याला थांबवते की थांब 1 मिनिट शौर्य, आपण फक्त अंदाज लावू शकतो. आणि दुसराच कोणी आदित्यचा फोन असेल तर? त्यानंतर शौर्य थोडंसं कचरतच ऊर्जाला विचारतो की हे बघ ऊर्जा, ही केस खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे. पण मी जे सजेशन आता तुला देतोय ते तुला पटतंय की नाही ते बघ. म्हणजे मी डॅडच्या ऑफिसमध्ये जाऊन केसमधली सगळी काही माहिती काढू शकतो. याने तुला मदत होऊ शकते. पण ऊर्जाच्या मनालाच ते पटत नाही. ऊर्जा शौर्याला सांगते की नाही शौर्य, अरे आजपर्यंत तू मला जी साथ दिली तेवढी बस आहे. असं गैरमार्गाने मला कुठलंही काम करायचं नाही आहे. पण शौर्य विचारतो की ऊर्जा, अगं डॅड पहिल्यापासून जे काही काम करतात या केसवरती, मुळात ते मला पटतच नाही आहे. डॅड चुकतायत. आणि ऊर्जा, जेव्हा कधी तू चुकशील त्यावेळेला मी सांगेनच ना. पण ऊर्जा शौर्याला सांगते की नाही शौर्य, चुकीच्या मार्गाने काहीही नको करायला. अचानक त्या दोघांचं बोलणं चालू असताना इन्स्पेक्टर मानेचा फोन येतो. ऊर्जा पटकन तो कॉल रिसीव्ह करते आणि तिला मोठा धक्काच बसतो. फोन ठेवल्यानंतर शौर्य विचारतो की काही झालंय का? ऊर्जा त्याला धक्कादायक बातमी देते की इन्स्पेक्टर माने या केसवरती जी काही इन्व्हेस्टिगेशन करत होते, तर आता त्याची फाईल रेडी करून सबमिट करायला सांगितली. त्यावर आता शौर्य म्हणतो की यू मीन सबमिशन, म्हणजे सरळ सरळ ही केस बंद करण्यात येते, याचं इन्व्हेस्टिगेशन बंद करण्यात येते. पण हे सगळं अचानक का? तेही अर्ध्यातच. पण त्याला ऑर्डर का दिली असेल? कोणी दिली असेल? शौर्य तिथे म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता विक्रांत सोडवण्यासाठी हालचाली सुरू झाल्यात तर. तेव्हा ऊर्जा सांगते की म्हणजे माझा अंदाज खरा ठरला शौर्य. मला आता उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरची भेट घ्यावीच लागेल. ऊर्जाला प्रचंड टेन्शन आलं या सगळ्याचं. कारण जर विक्रांत सुटला तर मग ऊर्जाची मेहनत पाण्यातच आहे. इकडे विजया हर्षवर्धनला गोळी देते. त्यानंतर हर्षवर्धन विचार करत असतो आमदाराच्या बोलण्याचा. अचानक अर्पिता येऊन शौर्याला ती सोडायला तयारच नव्हती. अर्पिताचं जर ठणठणीत बरं व्हावं असं वाटत असेल तर मग तिचं आणि शौर्याचं लग्न होणं किती महत्त्वाचं आहे, आमदाराने त्याला पटवून दिलेलं असतं. विजया जेव्हा त्याला विचारते की केसचा विचार करताय, त्यावर हर्षवर्धन सांगतो की नाही, अर्पिताचा विचार करतोय. विजया विचारते की अर्पिताचा कसला विचार? खरं तर मला तिच्याबद्दलच तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही त्या दिवशी अर्पिताबद्दल जे काही बोललात ते माझ्या मनातून जातच नाही आहे. हर्षवर्धन विचारतो की कशाबद्दल? विजया सांगते की तुम्ही म्हणालात ना की शौर्य आणि अर्पिताचं लग्न कधीच होऊ शकत नाही, त्याबद्दल. अहो किती चांगली मुलगी आहे ती, आपल्या शौर्यावरती किती प्रेम करते आणि तरीही
पण हर्षवर्धन आता स्वतःहून अर्पिताचं कौतुक करतो की खरंच खरंच खूप चांगली मुलगी आहे ती. शिर्केंच्या घरात एकमेव चांगली असणारी व्यक्ती आणि एकदम खरीखुरी व्यक्ती. आणि शौर्यवरती सुद्धा तिचं खरंच प्रेम आहे. नाहीतर माणूस कुणासाठी असा इतकाही वेडा होत नाही. विजया खूप खुश होऊन विचारते की म्हणजे पटतंय ना तुम्हाला माझं म्हणणं? त्यानंतर हर्षवर्धन हा बेडवरती शांतपणे बसतो आणि विजयाला सांगायला लागतो की खरंच मला आधी वाटत होतं की अर्पिता नाटक करत असेल, पण ती नाटक करत नव्हती. माझा आता विश्वास बसलाय तिच्यावरती. विजया विचारते की नाटक कसं काय करू शकते? अहो, जेव्हा आईसाहेबांनी स्वतः तिच्या आईला फोन केला होता ना, तेव्हा त्या किती काळजी करत होत्या. कारण अर्पिता न सांगता आपल्या इकडे निघून आली होती. हर्षवर्धन विजयाला सांगतो की त्या दिवशी मी अर्पिताबद्दल जे काही बोललो ते प्लीज मनातून काढून टाक. कारण त्या दिग्विजय शिर्केने माझ्या डोक्याला ताप दिला होता ना, म्हणून मी त्या भरात बोलून गेलो होतो. पण मला ना मनापासून असं वाटतं की अर्पिताच या घरची सून व्हावी. आणि ताडकन तो उठून विचार करतो की जर मी ऊर्जा शिंदेला या घराच्या बाहेर काढू शकलो तर मग मी अर्पितालाच या घरची सून बनवणार. पण विजया म्हणते की काढू शकलो तर ती ऊर्जा शिंदे या घरात मला नकोच आहे आणि या बाबतीत मला किंतु परंतु नको या. विजया सांगते की हे बघा, मला अर्पिताच या घरात सून म्हणून यायला हवी. मला आता दुसरं काहीही नको बस. पण हर्षवर्धन सांगतो की विजया हे बघ, तिला मी या घराची सून बनवून आणणारच आहे. ते कसं करायचं ते मी बघतोच. आता आपल्या हातातून गेलेली बाजी आपल्या हातात परत मिळवायचीच. म्हणजे हर्षवर्धनच्या डोक्यात अजूनही ऊर्जाला घराबाहेर काढण्याचं एक कारस्थान शिजतंयच. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी शौर्य विचारात हरवलेला असतो की आदित्यला त्या केस संदर्भात बोलावं की नको. पण शेवटी तो न राहिल्याने विचारतोच. आदित्यला तो विचारतो की दादा ऐक, तू इन्स्पेक्टर मानेंना फोन केला होतास? त्यावर आदित्य शांतच बसतो. शौर्य चिडून विचारतो की ठीक आहे, नको सांगूस, राहिलं. पण आदित्य त्याला थांबवतो आणि सांगतो की हो, केला होता. शौर्य विचारतो की पण कशासाठी? आदित्य सांगतो की डॅडनी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं होतं. शौर्य विचारतो की पण डॅडने का? विक्रांतची केस वाइंड अप करायला सांगतायत का? तेव्हा आदित्य शौर्यला सांगतो की हे बघ शौर्य, तूच विचार कर की डॅड विक्रांतच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या मानेला का बोलावतील. याचा अर्थ तू समजूच शकतो. पण खरा धक्का तर शौर्यला आता बसतो जेव्हा आदित्य सांगतो की तुला एक सांगू का शौर्य, तुझा विश्वास बसणार नाही, पण इन्स्पेक्टर मानेने या केसमध्ये मदत करायला डॅडला नकार दिलाय. शौर्यला तो सांगतो की हे बघ, आता जर पुढची इन्फॉर्मेशन तुला मिळवायची असेल तर मग आपल्या ऑफिसमध्ये ये. शौर्य सांगतो की नाही नको राहू देत, तसंही डॅड माझ्यासमोर या केस संदर्भात काही डिस्कस करणार नाहीतच आहे. आदित्य सांगतो की ठीक आहे, तसंही मला डॅड म्हणाले होते की ब्रेकफास्ट आपण ऑन द वे करूयात. चल मी जातो, तुला ऊर्जासोबत यायचं असेल ना. आदित्य तिथून निघून जातो. पण शौर्यला एक कोडं सुटत नाही. जर हर्षवर्धन ती केस वाइंडअप करायला सांगतोय तर मग इन्स्पेक्टर मानेंनी ऊर्जाला तो फोन का केला होता? तिकडे ऊर्जाला पूर्वाचा फोन आलेला असतो आणि त्यातच ती कोर्टात जाण्याच्या घाईत असते. पूर्वाला ती सांगते की हो, मी ब्रेकफास्ट केला आहे आणि आज बहुतेक पद्माला तिचे नुकसान भरपाईचे पैसेसुद्धा मिळतील. आता ते सगळे कागदपत्र वगैरे फाईलला लावते आणि जाणार असते. इतक्यातच दिव्या तिला अडवते आणि विचारते की ऊर्जा, सतत काय ग तू घाईतच असते? ऊर्जा जरा तरी विचार कर ना, की म्हणजे तू किती दिवस झालं या घरात आली आहेस आणि मुद्दाम तुला शौर्यापासून दूर ठेवलं जात आहे. त्यावर ऊर्जा चिडते आणि म्हणते की बाई, हे बघ तू ना या गोष्टी गोलगोल फिरवू नकोस. तुझी कोडी सोडवत बसण्यात ना मला अजिबात वेळ नाही आहे. पण नंतर पण ऊर्जाला ती सांगते की ऊर्जा ऐक 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 ऐक, हे बघ, आमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा देवदर्शन वगैरे सगळं आम्ही पटापट केलं होतं आणि नंतर आम्ही एकत्र राहायला लागलो होतो. पण तुमच्याच बाबतीत उशीर का केला जातोय? पण ऊर्जा दिव्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नसते.
दिव्या तिला समजावण्याचा प्रयत्न करते की ऊर्जा, तुला असं वाटत नाही का की हे सगळं तुमच्यासोबत चुकीचं चाललंय? नाही म्हणजे हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे, तुझ्या विरोधात काहीतरी शिस्त आहे या घरात. पण ऊर्जा तिच्यावरती टाफरते की हे बघ दिव्या, या असल्या गोष्टींमध्ये ना मला सतत डोकं खुपसून राहता नाही येत. मला ना आधीच ऑलरेडी खूप टेन्शन आहे, केसची भरपूर काम आहेत मला, प्लीज मला जाऊ देत. पण इतक्यातच आजी तिथे येते. ती विचारते की तू कोर्टात जातीयेस? ऊर्जा सांगते की नाही, पोलीस स्टेशनमध्ये केसची काय डेव्हलपमेंट आहे ते बघावं लागेल. इतक्यातच शौर्य ऊर्जाला बोलवण्यासाठी येतो. तेव्हा आजी त्या दोघांना विचारते की सलग 2 दिवस तुम्हाला कामातून सुट्टी आहे का? ऊर्जा सांगते की तसं सांगता नाही येणार, पण काढायचंच म्हटलं तर काढूही शकतो. आता दिव्या चोंबडेपणा करतेच. विचारते की का हो, कशासाठी? त्यावर आजी सांगते की आपल्याला देवदर्शनाला जायचं होतं. दिवसामागून दिवस नुसते जात आहेत, हे काही बरोबर नाही आहे. त्यानंतर आजी एक चिठ्ठी देते ऊर्जाला आणि सांगते की हे एकदा बघ. त्यात पुन्हा दिव्या चोंबडेपणा करते. आजीच्या हातून ती चिठ्ठी घेणार, आजी तिच्यावरती रागवते. ऊर्जाला ते सांगते की याच्यामध्ये शुभ दिवसाची यादी आहे या महिन्यातली. तू एक काम कर, यामध्ये 2 दिवस सलग तुम्ही कुठले काढू शकता ते सांग, म्हणजे आपण देवदर्शन करून येऊ शकतो. ऊर्जा सांगते की ठीक आहे आजी. दिव्या मुद्दामच ऊर्जाला विचारते की का गं ऊर्जा, तुला आता जायला नाही उशीर होत आहे? तेव्हा ऊर्जा आणि शौर्य आजीचा निरोप घेऊन कोर्टाला जायला निघतात. ते दोघेही निघून गेल्यानंतर अचानकच दिव्या आजीला थांबवते आणि विचारते की "अ, पण या देवदर्शनाचं सगळं तर सासूबाई बघणार होत्या ना, पण तरीही तुम्ही शुभ दिवसांची यादी काढून आणून दिली ऊर्जाला." त्यावर आजी तिला फटकारते की काय आहे ना दिव्या, ज्या गोष्टींशी आपला संबंध नसतो ना तिथे मध्ये मध्ये बोलायचं नसतं अगं. आजी खरं तर तिला चांगली कामालाच लावते. हे बघ, तू एक काम कर, आज दुपारचा स्वयंपाक तू बनवायचा आहे. ती विचारते की मी? आजी तिला सांगते की हो, सलग गेले काही दिवस ऊर्जाच स्वयंपाक बनवते. आज सगळा स्वयंपाक तू बनवायचा आहेस. आणि हो, एक गोष्ट ध्यानात ठेवा की विजया आणि मी देवदर्शनाचं काय ते ठरवू हां, तुला मध्ये पडायची गरज नाही आहे, असं सांगून ती निघून जाते. पण दिव्या खूप खुश असते. विचार करते की तुम्ही आणि विजया, तुम्ही भांडत बसा देवदर्शनावरून. आता मी माझ्या सासरे बुवांचा काय प्लॅन आहे ना ते चेक करते. तिकडे हर्षवर्धनने आमदाराला ऑफिसमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि तिथे आता तो इतका संतापलेला असतो. आधी ते समजावतो की तुम्ही डॅड येईपर्यंत वाट बघा. डॅड गेलेत ना पोलीस स्टेशनमध्ये. पण आता तो इतकी चिडचिड करतो की काय आहे, एकतर तुमचे वडील स्वतःही काही करत नाही आहेत आणि आम्हालाही काही करू देत नाही आहेत. आमची नुसती गळचेपी करून ठेवली. आदित्य सांगतो की हे बघा, तसंच काहीसं कारण असल्याशिवाय डॅड कधीच असे जाणार नाहीत. त्यावर तो विचारतो की ते आम्हाला कळतंय ना बेटा, पण मी म्हटलं होतं ना की मी येतो सोबत. तरी पण नाही, तुम्ही बसा म्हणे ऑफिसमध्ये निवांत आणि घाला एरचारे. आता माझ्या मुलाचा जामीन आहे ना, नुकसान भरपाईचे त्या पोरीला 5 लाख रुपये दिले. 5 काय 10 लाख रुपये बी त्या भिकारड्या पोरीच्या डोक्यावरती डोंबलावरती मारा, पण आणा म्हणावं ना माझ्या विक्रांत एकदाचं माझ्यासमोर. काय नेमकं काय करतायत काय तुमचे वडील? इतक्यातच हर्षवर्धन येतो. आमदाराच्या नजरेला नजर देऊन सांगतो की मी फक्त माझं काम करतो. आणि चिडलेला आमदार तिथे हर्षवर्धनला जाब विचारत असतो की सांगा ना कुठे आहे माझा मुलगा, तो अजूनही सडतोय ना जेलमध्ये. पण अचानकच हर्षवर्धन दरवाजाकडे पाहतो. इतक्यातच विक्रांत हजर झालेला असतो. विक्रांतला समोर पाहून आमदाराचा आनंद द्विगुणित होतो आणि धक्का तर आदित्यला बसतो की हर्षवर्धनने ही जादू केली तरी कशी. आता आमदार आनंदाने विक्रांत घट्ट मिठी मारतो आणि तो हर्षवर्धनला विचारायला लागतो की विक्रांत, काय वकील साहेब, झालं कसं, केलं कसं नेमकं हे सगळं? हर्षवर्धन सांगतो की तुम्ही 100 फोन लावून जे काम झालं नाही ना, ते माझ्या एका विजिटने काम केले. त्यामुळे मला आता माझं काम शिकवू नका. त्यावर आमदार म्हणतो की मान्य, सगळं मान्य.
त्याला प्रश्न पडलेला असतो की पण नेमकं हे सगळं घडवून आणलं कसं. तिकडे ऊर्जा प्रचंड संतापलेली असते की सगळ्या सिस्टीमला खिशात घालून हर्षवर्धन जहागीरदाराने केलंय सगळं. शौर्य विचारतो की पण माने काहीच बोलले नाहीत का. ऊर्जाचे इतके चिडचिड होत असते. शौर्यला ती सांगते की इन्स्पेक्टर माने हर्षवर्धन जहागीरदारांच्या समोर बोलतील असं वाटतं का तुला. मी त्यांना सगळं काही विचारलं. हर्षवर्धन जहागीरदार पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्यांना म्हणाले की गेले 2 दिवस विक्रांत शिर्के पोलीस कस्टडीतच आहेत. त्यांना आता इथे ठेवायची काय गरज आहे. शौर्य विचारतो का अगं पण इन्व्हेस्टिगेशन. ऊर्जा सांगते की इन्व्हेस्टिगेशनचं काय. तुला वाटतं तुझ्या वडिलांसमोर कोणाची बोलायची हिंमत आहे. इन्स्पेक्टर मानेंचं पण तेच झालं. नेमकी हर्षवर्धन जहागीरदारांच्या समोर त्यांची बोबडी वळाली. तुला माहिती आहे शौर्य त्यांनी काय कारण दिलं असावं की बाकी इतर केसेसमध्ये मी इतका बिझी होतो की मला विक्रांतच्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करायला वेळच मिळाला नाही म्हणे. मग काय हर्षवर्धन जहागीरदारांनी सांगितलं की गेले 2 दिवस पोलीस कस्टडीत विक्रांत शिर्के असूनही तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलंच नाही आहे. मग तो इथे कसा काय राहील. खरं तर बेल पेपर वगैरे त्यांनी आधीच बनवून ठेवलं होतं आणि हर्षवर्धन जहागीरदार चक्क विक्रांत शिर्केला घेऊन गेले. पण शौर्याचे सुद्धा चिडचिड होते की अगं पण या सगळ्यात चूक मानेंचीच आहे ना. इन्व्हेस्टिगेशन अजून झालेलं नाही आहे असं सांगून ते विक्रांतला जेलमध्ये ठेवू शकत होते कारण इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरकडे सगळे अथॉरिटीज असतात ना. पण ऊर्जा म्हणते की सही करण्यापूर्वी इन्स्पेक्टर मानेसुद्धा हेच म्हणाले. तिकडे हर्षवर्धनसुद्धा आमदाराला तेच सांगत असतो. मी सांगितलं त्या लोकांना की इन्व्हेस्टिगेशन तुमचं चालू राहू द्या पण माझा अशील जेलमध्ये राहणार नाही. आमदार आश्चर्याने विचारतो की आणि त्यांनी चक्क सोडून दिलं. हर्षवर्धन आता स्वतःच्याबद्दल फुशारक्या मारत सांगतो. कोण सांगतंय याने फरक पडतो आमदार साहेब. आम्ही ना विनंती करत नाही कधी, आम्ही डिक्टेट करतो. अहो आमदार साहेब कायदा आम्ही कोळून पेलेली माणसं आहोत. ती कालची पोरं आमच्या समोर काय तक धरणार आहेत हो. पण खरंच आमदारांना आश्चर्य वाटत असतं या गोष्टीचं की विक्रांतला सोडून दिलं कसं काय शक्य आहे. पण हे हर्षवर्धन त्यांना सांगतो की अहो हे बघा आमदार साहेब तिथे लिहून दिलं काय आहे. ते लोकांना जेलबाहेर सोडत नसतात कारण त्यांना भीती असते की हा व्यक्ती जाऊन पुरावे नष्ट करण्याचा साक्षीदार दाबण्याचा प्रयत्न करू शकतो. पण पेपरवरती आपण लिहून दिलं की आम्ही तुमच्या इन्व्हेस्टिगेशनला सहकार्य करू. आम्ही पुरावे नष्ट करण्याचा किंवा साक्षीदार दाबण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाही आहोत. त्यावर आमदार पुन्हा विचारतो की बस एवढं लिहून दिलं म्हणजे झालं. हर्षवर्धनने काय खेळी केली माहिती आहे. हर्षवर्धनने मानेंच्या डोक्यावर त्याचा बाप आणून बसवला. म्हणजे एका वेगळ्याच इन्स्पेक्टर त्याच्या वरचढ इन्स्पेक्टरची तिथे छोटीशी ट्रान्सफर केली आणि आमदाराला तो इतकं आनंदाने आणि इतकं कौतुकाने सांगत असतो की इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर मानेला आम्ही विचारलं म्हणजे एक सौजन्य ते कागदावरती राहावं यासाठी की काय माने नाही म्हणजे आता इन्व्हेस्टिगेशन करणं राहिलं आहे का काही. त्यावर तो माने सहज म्हणाला की काहीही राहिलेलं नाही आहे. आणि मग काय शेवटी त्यांनी विक्रांतला सोडलं. त्यानंतर आदित्यला तो त्याची खेळी सांगतो की आता कळलं ना आदित्य कशासाठी होती ती इन्व्हेस्टमेंट. एक छोटीशी ट्रान्सफर आणि विक्रांत जेलच्या बाहेर. आदित्यला सुद्धा खरंच धक्का बसलेला असतो की हर्षवर्धन हा हाडाचा वकील आहे. तो म्हणाला तसं कायदा तो कोळून प्यायलेला माणूस आहे. कधी काहीही करू शकतो. प्रेक्षकांनो हा भाग जरी संपला असता तरी पुढील भागात आपण बघूयात. हर्षवर्धन आमदाराला सांगत असतो की त्या पद्माची नुकसान भरपाई दिली, तिचे पैसे देऊन तिचंही तोंड बंद केलं. आमदार साहेब तुम्ही दिलेली एक जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. तिकडे आता ऊर्जाला अंदाज आलेला असतो की हर्षवर्धन पुढची काय खेळी खेळेल. शौर्याला ती सांगते की आता ती लोक हायकोर्टात अजिबात अपील करणार नाहीत. शौर्य विचारतो की पण कसं शक्य आहे. ऊर्जा सांगते की कारण आता
ही लढाई कोर्टातली नसून ही लढाई माझ्यासाठी बाहेरची झाली आणि बाहेरच्या लढाईतसुद्धा हर्षवर्धन जहागीरदार माझ्यासमोर टिकूच शकत नाहीत.